रागसहित रागिनीसी गायन करी सामवेदासी श्री रागादी वसंतासी आलाप करी दशशिर भैरवादी पंचमरागी नट नारायण मेघरागी गायन करी अभ्यासयोगी लंखानाथ शिवाप्रती। हे सर्व जे गात होता राग ते कुणासाठी चालले होते व फक्त शंकरासाठी। गौडी कोल्हाळी आंधाळी द्राविड रागी कौशिक माळी देव गांधार आनंद लिळी गायन करी लंकानाथ। सगळ्या पद्धतीनं काय करत होता हो तो लंकानाथ गात होता। धनाश्रिया वराडीसी रामक्रिया मंजिरीसी गौडक्री देशाक्षी हारीसी गायन करी लंकेश्वर। काय करत होता हो तो सगळ्या पद्धतीचं गायन काय करत होता त्याचं चाललेलं गाणं कोणासाठी फक्त भैरवासाठी। भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर रोटकी मोटकी देका टंकाक्षी सुधा नाटिका सैंदवी मालवी ऐका गायन करी लंकानाथ। बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुमाधवीसी देवक्रिया भूपाळीसी गायन करी दशानन। सगळ्या पद्धतीचं गाणं एकही गाणं ठेवलं नाही रावणानं बघा। राग वल्लभ माधुरीसी राहवेरी राग हरसी विहंग दात्री चंडीसी वसवी जादी रागाणे सीर कापुन आपुले देका यंत्र केले करकमळिका नर काढून तंतुका रावणेश्वर गात असे। रावण काय असं गात होता का सहज गात होता का हो। त्यानं काय केलेलं स्वतःचं शिर कापून त्यातल्या शिरा काढून त्याचं तंतू बनवून काय करत होता तो वाजवत होता। आणि सगळ्या प्रकारचे जेवढे असतील बंगालीमध्ये असू द्या कर्नाटकमध्ये असं कुठले जे जे काय राग असतील ते सगळे काय करत होता हो गात होता। समया समयी आला पण करी दशशिर आपण प्रातःकाळी करी गायन अष्टरागे परियेसा। वेळोवेळी सतत तो त्याचं काय चाललं होतं आला पण सतत त्याचं गाणं चालूच होतं। मध्यम राग वेळावली देवाक्य भैरवी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रातःकाळी गात असे। म्हणजे सकाळी कोणतं गाणं गायलं दुपारी कोणतं संध्याकाळी असे सगळं त्याने काय केले हो जे पाहिजे तसं काय केलं हो गायन केलं। बराडी ललिता गुर्जरीसी गौडक्री आहारी कौशिकेसी माध्यान्ह समयी गायनासी रावण करी परेसा कुरंजी तोडी मालाश्रियेसी देसाक्य पंचम परियेसी अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रति गातसे। हे सगळं कोणासाठी चाललं होतं फक्त शिवशंकर ईश्वराप्रती गातसे। चार प्रहरी गोडियेसी रामकली श्री रागासी देवक्री पट मंजिरेसी वसंतरागे ऋतुकाळी। सगळ्या कोणत्या वेळी हो सगळ्या वेळ ज्या काय दिवसातल्या प्रहर आहेत त्या चारही प्रहरी काय करत होता हो तो राग गात होता। ऐसे किती राग ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीची भक्ती। ते काय हो केलं त्यानं असे अखंड 36 राग तो काय करत होता सामवेदातले गात होता आणि त्या निर्वाण रूपाचे काय करत होता भक्ती करत होता। रावणाचे भक्तीशी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निजरूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख। लगेचच काय झाला हो देव प्रसन्न झाला त्याला लगेच काय हो शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर काय गेले आणि काय हो पंचवक्र त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहोनी संतोषी मागवर म्हणत असे। काय हो शंकर गेले त्याच्या समोर आणि उभा राहिले आणि म्हणाले भक्ता मी काय झालो तुझी ही भक्ती 36 प्रकारचे गायन केलं त्यानं त्या देवासाठी। ही भक्ती पाहून काय झालोय मी खूप आनंदित झालोय तुला माग काय वर पाहिजे तो माग। म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पासी लक्ष्मी माझे घरची दासी अष्टे निधी माझे द्वारे। बघा रावण काय म्हणतो देवाला काय म्हणतोय तुला काय मागू आता मी लक्ष्मी कोण आहे माझ्या घरची दासी आहे।
रावण कशात राहत होता? ओ सोन्याच्या लंकेत राहत होता. देवालाच काय म्हणतो, तुम्ही काय आता मला देणार? माझ्या लक्ष्मी तर माझ्या घरी, अष्टनिधी माझ्या घरी आहेत. चतुरानन माझा ज्योतिषी. कोण आहे? चतुरानन माझा ज्योतिषी. 33 कोटी देव हर्षी, सेवा करता ती आम्हाशी, सूर्य चंद्र वरुण वायू. बघा काय म्हणतोय रावण. 33 कोटी देव आनंदाने माझी सेवा करतायत. सूर्य चंद्र वरुण वायू हे सुद्धा काय करतायत? सेवा करतायत. अग्नी सारिका सेवा करी, वस्त्रे धुतसे अति कुशरी. कळलं का? अग्निसारखा सेवा करी म्हणजे अग्नी सुद्धा काय करतोय? सेवा करतोय, कपडे धुतोय. यम माझा आज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवणा. यम सुद्धा काय आहे? माझा आज्ञाधारक आहे. तो पण काय करतो? माझ्या आज्ञेशिवाय कोणाला मारत नाही, मला विचारल्याशिवाय कोणाला मारत नाही. इंद्र पराभविता पुत्र. माझा पुत्र कोण आहे? इंद्रजित, ज्याला कोणी पराभव करू शकत नाही असा पुत्र माझ्याकडे आहे. कुंभकर्णासारखा भ्रात. कुंभकर्ण काय आहे? माझा कुंभकर्णासारखा भाऊ आहे. स्थान माझे समुद्रात, कामधेनू माझ्या घरी. समुद्रातच राहतोय आणि कामधेनू कोण आहे? माझ्या घरी म्हणजे कामधेनू पण आहे माझ्या घरी. 6 कोटी आयुष्य मज समान नाही दुजा, आलो असे याची काजा, कैलास नेहीन लंकेसी. काय म्हणाला? सगळं आहे माझ्याकडं. काय आहे? 6 कोटी आयुष्य आहे. माझ्यासारखं दुसरं कुणीच नाही म्हणला. कमी काय आहे माझ्याकडं? फक्त माझ्याकडं कैलास नाही, तोच मी काय आलोय? न्यायला आलोय. व्रत असे जननीसी, नित्य पूजावे तुम्हासी, मनोरथ पुरवावे भक्तीशी, कृपामूर्ती दातारा. रावण काय म्हणतो? आईचं काय आहे? व्रत आहे. काय? तुमची पूजा नित्य करायची. म्हणून काय करतोय? तुम्ही काय करा? तिचे मनोरथ काय करा? पूर्ण करा. ईश्वर म्हणे रावणाशी, जरी चाड असेल पूजेसी, काय करसी कैलासाशी, प्राणलिंग देईन तुझं. ईश्वर म्हणे रावणाशी, जर तुला पूजाच करायची असेल तर कैलास पर्वत कशाला नेतोय? तुला माझा आत्मलिंगच देतो ना, प्राणलिंगच देतो ना. प्राणलिंग देईन तुझं. जे जे मणीची वासना, पुरेल ऐसे जान, लिंग असे माझा प्राण, म्हणून दिले रावणाशी. हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे आणि तेच तुला काय देतो मी. म्हणून काय दिलं? रावणाला दिलं. शंकरांनी काय केलं? आपलं प्राणलिंग रावणाला दिलं. आणि काय म्हणाले शंकर? पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शत जप करुणी, रुद्राभिषेके करुणी, पूजा करी एक चित्ते. काय कर? 3 वेळा ह्याची पूजा कर, अष्टोत्तर शत जप कर आणि काय रुद्राभिषेक कर. आणि ह्याची पूजा कशी कर? एक चित्ताने कर. वर्षे 3 जरी पूजिसी, तूचे माझे स्वरूप होसी, जे जे मनी इच्छिसी, पावसी त्वरित अवधारी. बघा शंकर काय म्हटले? अशी पूजा तू काय कर? 3 वर्ष सलग कर. आणि तू 3 वर्ष सलग पूजा केली की तूच माझे स्वरूप होशील, तूच माझ्या स्वरूपासारखा होशील, म्हणजे तू देव होशील असं कोणी सांगितलं? देवाने सांगितलं. आणि जी जी काय तुझी मनातली इच्छा आहे ती लगी तुला तुझी पूर्ण होणार. हे लिंग असेल जयापासी, मृत्यू नाही परेसी, दर्शन मात्रे नित्य दोष, त्वरित जातील अवधारा. त्वरित जातील अवधारी. हे लिंग असेल, हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याला काय नाही हो? मृत्यू नाही. आणि त्याच्या नित्य दर्शनाने काय होतील? सगळे दोष त्वरित जातील. ठेवू नको भूमीवरी, जव पाविजे तुझी नगरी, वर्षे 3 पूजा करी, तूची ईश्वर होशील. काय सांगितलं शंकरांनी? जोपर्यंत लंकेत पोचणार नाही तोपर्यंत हे लिंग कुठं ठेवू नको, खाली ठेवू नको. 3 वर्ष पूजा केली की तूच काय होणार आहे? देव होणार आहे. मी म्हणजेच तू होणार आहेस, हे लक्षात ठेव.
लक्षात काय ठेव, फक्त हे जाईपर्यंत भूमीवर ठेवू नको. वरू लादला लंकेश्वर, केला साष्टांग नमस्कार, निरोप दिदला कर्पूर गौर, निघाला त्वरित लंकेशी. लंकेश्वर काय हो, लगेच खुश झाला. लिंग घेऊन साष्टांग नमस्कार देवाला केला की लगेच काय हो, लंकेला जायला निघाला. इतके होता अवसरी, नारद होता ऋषेश्वर, निघोनी गेला वेगवत्तर, अमरपुरी इंद्रभवना. नारद हे सगळं ऐकतच होता. काय देवाने काय केलं, आत्मलिंग दिलेलं बघितलं रावणाला. लगेच नारद कुठं पोचले, लगेचच गेले अमरपूर स्वर्गात, लगेच पोचले इंद्रभवना. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्त चित्ते बैसलासी, अमरत्व दिदले रावणासी, लक्ष्मी नेली आजी तुमची. काय म्हणले हो नारद जाऊन, इंद्रदेवांना काय म्हणाले, काय स्वस्त चित्त बसलाय. आओ देवानी अमृतत्व सगळं दिलं रावणाला, सगळं देऊन टाकलं. शंकराने काय केलं, सगळं देऊन टाकलं रावणाला. आता तुमची लक्ष्मी नेली, ती रावण नेल आता सगळ्यावर राज्य करल, बसा तुम्ही असं. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग दिदले कर्पूर गौरे, आणिक दिदला असे वर, तूच ईश्वर होशील. आता चिरायू झाला लंकेश्वर, लंकेश्वराला कोणी मारू शकत नाही, कारण त्यानं काय नेलंय हो, प्राणलिंग. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग दिदले कर्पूर गौरे. कर्पूर गौर म्हणजे शंकरांनी काय दिलंय, स्वतःचं प्राणलिंग काढून दिलंय त्या रावणाला. आता रावण काय झाला हो, चिरायू झाला, अमर झाला, त्याला कोणी मारू शकत नाही. आणि कधी दिला असे वर, तूच ईश्वर. आणखी वर्ण त्याला वर दिलाय कर्पूर, म्हणजे शंकरांनी काय 3 वर्ष सलग पूजा केली की तूच देव होशील, म्हणजे तूच ईश्वर होशील म्हणून वर पण दिलाय. आता काय करणार, असं स्वस्त चित्त बसू नका, उठा लवकर. कोण म्हणतंय हो, नारद मुनी. वर्षे 3 पूजिली आसी, तूची माझे स्वरूप होसी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ. कोण सांगतंय हे, नारद मुनी सांगतायत. असं कर्पूर गौरांनी काय केलाय, त्याला वर दिलाय की काय, तू ह्याची सलग 3 वर्ष पूजा केली की तूच माझं स्वरूप होशील, तूच देव होशील, तुला तुझी नगरीच काय होईल, कैलास होईल, आणि तुला कधी मृत्यू येणार नाही. ऐसा वर लादोनी रावण गेला संतोषोनी, 33 कोटी देव कोटनी, सुटतील आता तुम्हासी. आता असा वर लादोनी म्हणजे असा वर घेऊन रावण आता गेला, कुठं लंकेला गेलाय. आता 33 कोटी देव कसं सुटणार ती बघा. आता ह्याला जिंकणार कोणच राहिलं नाही, म्हणजे रावणच काय होईल, आता देव होईल, असं सांगतायत नारद मुनी. कोणाला हो, इंद्रदेवांना. जावे त्वरित तुम्ही आता, सेवा करावी लंकानाथा, उर्वशी रंभा मेनका त्वरिता, भेटीस न्यावे रावणासी. नारदांना नारद कसं हो, कुचक्यासारखं बोलायला लागले. कुणाला, इंद्रदेवांना. काय म्हणाले, जावा आता उर्वशी रंभा मेनका घेऊन आता जावा रावणाकडं त्यांची सेवा करायला, कारण आता काय हो, त्याच्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच राहणार नाही, कारण रावणच काय होणार आहे, आता देव होणार आहे. ऐसे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कांपोनी, नारदाशी विनवी कर जोडणी, काय करावे म्हणत असे. आता इंद्र काय हो, थरथर थरथर कापायला लागला. आता काय करायचं, रावण देव झाल्यावर आपल्याला सेवा करावी लागेल रावणाची, म्हणून काय केलं, नारदाला म्हणाला, आता ह्याच्यावर मार्ग काय, सांगा लवकर. नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयापासी, तो यासी उपाव त्वरित करेल. तुम्ही लवकर जावा ब्रह्मदेवांकडं. नारद म्हणले कुणाला, इंद्रदेवांना म्हणाले, लवकर जावा तुम्ही ब्रह्मदेवांकडे, तेच काहीतरी उपाय करतील या गोष्टीवर, नाहीतर या गोष्टीवर काय उपाय नाही, तुम्हाला सगळी सेवा करावी लागेल त्या रावणाची जाऊन. लवकर ह्यावर उपाय करा, जावा त्या ब्रह्मदेवांकडे जावा. इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित, विस्तारोणी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी. सगळेजण इंद्र नारद समेत गेले, सगळेजण कुठं गेले, ब्रह्मलोकात गेले, आणि सगळा झालेला वृत्तांत सविस्तर कोणी सांगितला, इंद्राने ब्रह्मदेवांना सांगितला.
ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यावरी ऋषिकेशी उपाव करील निर्धारी. ब्रह्मदेव काय म्हणाले इंद्राला, चला चला जावे, लगेचच जाऊ कैलासाला. कारण काय ते लगेचच जाऊ कुठं, वैकुंठाला, विष्णुदेवांकडे जाऊ. कारण दैत्यांवर उपाय करण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे, श्री विष्णूंकडे आहे. तेच काहीतरी उपाय करतील. म्हणून निघाले तिघे जण, पावले त्वरित वैकुंठ भुवन, भेटी झाली नारायण सांगती वृत्तांत रावणाचा. तिघे जण ब्रह्मदेव, नारद, इंद्रदेव गेले कुठं, श्री विष्णूंकडे गेले आणि झालेला सगळा वृत्तांत नारायणांना सांगितला. वीरांची म्हणे विष्णूशी, प्रतिकार करा वेगेसी, कारण असे तुम्हाशी राम अवतारी पर्येसा. वीरांची म्हणे विष्णूशी, वीरांची काय म्हणतात विष्णूंना, तुम्ही लगेचच प्रतिकार करा, कारण असे तुम्हाशी राम अवतारी पर्येसा. तुम्हाला काय आहे, राम अवतारी तुम्हाला ते काय आहे, कारणच आहे की तुम्हाला त्या रावणाचा वधच करायचा आहे राम अवतारामध्ये. ते काय करा, आत्ताच काय करा, कामाला लागा. 33 कोटी देवासी, घातले असे बंधनेसी, याची कारणे तुम्हाशी कारण असे अवधारा. काय हो, 33 कोटी त्यांनी देव कुठं, 33 कोटी देव कुणी बंदिस्त करून ठेवले होते हो, रावणाने बंदिस्त करून ठेवले होते. आणि ते 33 कोटी देव सोडवण्यासाठी श्री विष्णूंना कोणाचा अवतार घ्यावा लागणार होता, रामांचा अवतार घेऊन रावणाचा वध करायचा होता. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला दैत्य चांग, आता रावण अभंग तोच ईश्वर होईल. आता ईश्वराचं प्राणलिंग घेऊन गेलाय तो, आणि तो ईश्वर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर काहीतरी उपाय करा लवकर, त्वरित उपाय करावा यासी, पुढे जड होईल तुम्हाशी, निर्धाळा वया राक्षसांसी, अवतरोणी तुम्हीच यावे. त्वरित लगेच काय करा तुम्ही, लगेच त्वरित ह्याच्यावर उपाय करा, नाही तर पुढं काय जड जाईल तुम्हालाच. निर्धाळावया राक्षसासी, अवतरोणी तुम्हीच यावे. तुम्हीच काय घ्या आता, अवतार घ्या. ऐसे विनवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कोपोन, कार्य नासले म्हणून निघाला झडकरी कैलासाशी. चतुरानांचं हे बोलणं ऐकून श्री विष्णूंना खूप राग आला. ते म्हणाले, सर्व कार्य काय केलं, नासवून टाकलं, म्हणून तो काय लगेच त्वरित कुठं निघाले हो, शंकराकडे कैलास पर्वतावर निघाले. काय, श्री विष्णू निघाले आता कैलास पर्वतावर रागाच्या भरात. विष्णू आला ईश्वरापासी, म्हणे शंकरा काय करसी, प्राणलिंग रावणाशी देणे काय कारण तुम्हा. विष्णू आले, शंकराजवळ आले आणि म्हणाले, शंकरा काय केलं हे, काय गरज होती त्या रावणाला प्राणलिंग देण्याची, काय असं कारण झालं की तुम्ही रावणाला प्राणलिंग दिलं. रावण क्रूर महादैत्य, सुरवर सकळ त्याचे भृत्य, कारागृही असती समस्त, केवी सुटती सांगा मा. आता तुम्ही प्राणलिंग दिलं त्या रावणाला. रावण कसला आहे, क्रूर महादैत्य आहे. असा रावण काय राक्षस आहे, आणि त्यानं देवांना 33 कोटी देवांना बंदिस्त करून ठेवलंय. आता त्यांना कारागृहातनं कसं सोडवायचं, आता तुम्ही सांगा आता हे. आणि तुम्ही तर काय देऊन ठेवलंय त्यांना, प्राणलिंग देऊन ठेवलंय. ऐशा दुराचार्यासी, वर देता तुम्ही कैसी, देवत्व गेले त्याच्या घरासी, घेईल स्वर्ग निर्धारी. असल्या दुराचार्याला तुम्ही काय केलंय हो, वरच कसं देता तुम्ही असल्या दुराचारी माणसाला, आणि तुम्ही देवत्व कुठं नेलंय, त्या राक्षसाच्या घरी नेलंय. आता तो स्वर्ग घेतल्याशिवाय तर राहील का, असं कोण म्हणतंय हो. श्री विष्णू खूप राग आलाय श्री विष्णूंना या गोष्टीचा, आणि ते कुणाला म्हणतायत, शंकरांना म्हणतायत. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीशी, विसर पडिला आम्हासी, संतोषोनी दिदले प्राणलिंग. ईश्वर काय म्हणतात, मी त्याच्या भक्तीला एवढं संतुष्ट झालो की मी सगळं विसरलोच की तो कोण आहे, महाक्रूर आहे, दुराचारी आहे, ह्याचा मला विसरच पडला. म्हणून खुश होऊन मी काय दिलं त्याला, प्राणलिंग दिलं. आपले शिर छेदोनी देखा, विना केली स्वहस्तिका,
सप्तस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने. त्यानं काय केलं, आपलं शिर छेदलं, त्याची विना केली स्वहस्ताने. आणि काय हो केलं, सप्तस्वराने तो काय करत होता, वेदांचं गायन करत होता. आणि भक्तीने त्यानं काय केलं, सप्तस्वराने वेदांचं गायन केलं. जरी मागता पार्वतीशी देतो सत्य परियसी, भुली पडली भक्तीशी लिंग नेले प्राण माझे. श्री विष्णूंना शंकर काय म्हणतात, जरी मागता पार्वतीशी, जरी त्यानं त्या भक्तीच्या ह्याच्यात जर पार्वतीला जरी मागितलं असतं तरी मी काय हो दिलं असतं, पार्वतीला सुद्धा दिलं असतं. कारण एवढी भूल, कोणाला भक्तीची भूल मला पडली आणि त्यानं त्याच्या भक्तीमुळं मी माझं काय दिला, प्राण दिला त्याला. लिंग नेले प्राण माझे म्हणजे लिंग काय होतं, शंकराचं प्राण होता आणि तोच काय नेलाय त्या रावणानं, भक्तीमुळं नेला. विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता, आम्हासी सायास होय बहुता, दैत्य उन्मंत होता ते. विष्णू काय म्हणतात शंकरांना, तुम्ही असं वर देता काहीतरी चुकीचं आणि त्यामुळं काय होतात हो, ही दैत्य काय होतात हो, पीडा करीतात. आम्हासी सायास होय बहुता, दैत्य उन्मंत. आणि मला काय करावं लागतंय, त्यांना झगडावं लागतंय त्या दैत्यांशी. कारण दैत्य काय होत चालले, तो उन्मंत होतात तुमच्या ह्या वर देण्यामुळं. देव द्विजादी लोकांशी पीडा करिता ती बहुवसी, याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा. आणि ते काय करतात राक्षस, देव द्विजादी लोकांशी, जी लोक देवाची वगैरे पूजा करतात, चांगलं आचरण करतात, त्या लोकांना काय करतात, ही लोक पीडा करतात ती बहुवसी, याची कारणे आपण अशी अवतार घेणे घडते देखा. आणि ती लोक म्हणजे भक्तांना काय करतात व पिडतात ही राक्षस. आणि मग त्यामुळं आम्हाला काय घ्यावा लागतो, अवतार घ्यावा लागतो. कधी दिदले लिंग त्यासी, नेले असेल लंकेशी, शंकर म्हणे विष्णूशी 5 घटी झाले देखा. विष्णू काय म्हणले, कधी नेलं हे लिंग, किती वेळ झाला हे लिंग नेलेलं, आणि आता लंकेपर्यंत पोचलं असेल. त्यावेळेस शंकर म्हणतात की फक्त काय झालेत, 5 घटी झाल्यात दिलेलं. ऐकताचे शिववचन उपाय केला नारायणे, चक्र पाठविले सुदर्शन, सूर्या आड व्हावयासी. ऐकताच म्हणजे शंकराचं बोलणं ऐकून लगेचच त्वरित काय केलं नारायणाने, उपाय केला. काय, चक्र, सुदर्शन चक्र पाठवलं. कुठं, सूर्याला आड होण्यासाठी. म्हणजे काय केलं व सूर्यास्ताची वेळ आणली. बोलावणे नारदासी सांगत असे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी, जातो लंकेशी रावण. बोलावून नारदाला काय म्हणले, म्हणजे नारायण काय म्हटले हो नारदाला, की तुम्ही जावा लगेचच रावणाजवळ. रावण कुठं जातोय, लंकेला जातोय. मार्गे जाऊन त्यासी विलंब करावा परियसी, जाऊन न द्यावे लंकेशी, त्वरित जावे म्हणते. तुम्ही लगेच जावा आणि त्या रावणाचा काय करा, रस्ता अडवा, त्याला कशात तरी गुतवा बोलण्यात, त्याला काय करा, विलंब करा. कुठं, लंकेला जायला विलंब करा, त्याला लंकेला जाऊन देऊ नका. चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणा चाड, तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. सूर्यास्ताची वेळ झाली की तो काय करतो, स्नान संध्या करतो रावण. तुम्ही काय करा, तिथं जाऊन त्याला काय करा, विलंब करा. ऐसे ऐकोनिया बोला, नारद मुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला मार्गक्रमिता लंकानाथ. लगेचच काय गेले मनोवेगे नारद कुठे पोचले, लंकानाथ म्हणजे रावणाजवळ पोचले. नारदा ते पाठवूनी विष्णू विचारी आपुले म्हणी, गणेश्वरा ते विनवणी पाठवू म्हणे विघ्नासी. नारदाला पाठवून लगेच विष्णू मनामध्ये काय विचार करतात की गणेशाला पाठवून काय करावं, त्या रावणाला विघ्न आणावं. बोलावणी गणेशासी सांगे विष्णू विनयेसी, कैसा रावण परियेसी तू ते सदा उपेक्षितो. आता गणेशाला बोलवतात श्री विष्णू आणि काय म्हणतात तो,
श्री विष्णू काय म्हणतात, कसला रावण आहे तो, सतत तुला का तुझी उपेक्षा करतो. सकळ देव तुझ वंदिती, त्यांचे मनोरथ पूर्ती. तुझ जे जन उपेक्षिती, विघ्न होय तयासी. आता जे सकळ देव तुझी पूजा करतात, परंतु हा रावण तुला मानतच नाही. हा रावण तुझी पूजा करत नाही. म्हणून जी लोक तुझी उपेक्षा करतात त्यांना काय करतो, विघ्न गान. जे लोक तुला बजत नाही त्यांना काय करतो, जे तुझी उपेक्षा करतात त्यांना काय कर, विघ्न होय तयासी. तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निदान ऐका. प्राणलिंग अतिविशेषा, नेले शिवा चाळवोनी. आता तुझं नेनता रावण देखा, घेऊन गेला निदान ऐका. प्राणलिंग अतिविशेषा, नेले शिवा. अरे तुम्ही असताना, श्री गणेशा तुम्ही असताना तुमच्या वडिलांकडून काय घेऊन गेला तो रावण, चाळवून फसवून. शंकरांना काय केलं, भक्तीनं फसावलं आणि काय केलं हो, प्राणलिंग घेऊन गेलाय. आता तुम्ही काय करा, आता तुवा करणे एक, रावणापाशी जावे ऐक. कपट रूपे व्हावे कुब्जक, बाळ रूप वेश धरुणी. आता तुम्ही काय करा, रावणापाशी जावा, कपट रूपानं काय व्हावा, कुब्जक म्हणून जावा आणि बाळवेश धरुणी जावा. वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्या वंदन. नारद गेला याची कारण, विलंब करावया रावणासी. आता काय होईल, वाटेत अस्तमान होईल म्हणजे सूर्यास्त होईल आणि रावण काय करेल, संध्यावंदन करेल. ह्यासाठी नारद काय गेलेत, त्यांच्याकडे गेलेत त्याला विलंब करायला. आज्ञा शिवाची रावणासी, लिंग न ठेवावे भूमीसी. शौचाच मन समयासी, आपणा जवळी न ठेविल. काय सांगितलंय रावणाने, शंकरांनी रावणाला काय सांगितलंय की तू लिंग भूमीवर ठेवू नको आणि शौच आचमन करण्याच्या समयी तू काय कर, आपला स्वतःजवळ हे लिंग ठेवू नको. बाळकपणे तुवा जावे, शिष्य रूपे करुणा भावे. सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुने. तू काय कर गणेशा, बाळकाचं रूप धारण कर आणि करुणाभावे शिष्य रूपे, खूप असं करुणामय रूपात जा आणि सूक्ष्म रूप दाखवून विश्वासाने त्याच्याकडून काय घे, लिंग घे. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वास रीती. तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेची. संध्या समयी तो काय करेल, तुझ्या हातात काय देईल, लिंग देईल विश्वासाने. आणि तू ते काय कर, विश्वासाने भूमीवर ठेव. म्हणजे काय होईल हो, लिंग राहील तेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियेसी. संतोषोनी महाहरुषी, भातुके मागे तये वेळी. चणे भिजवून आपणाशी, तांदूळ लाह्या साखरेसी. त्वरित देणे भक्षणेसी, मज कारणे म्हणतसे. श्री गणेश काय करतात तो, लाडू तिळवे पंचखाद्य, इक्षू खोबरे दाढी माद्ये, शर्करा घृत क्षीर सद्ये. द्यावी त्वरित आपणाशी, सगळं मला द्यायचं. तिळाचे लाडू, पंचखाद्य, चणे भिजवून, लाह्या, साखर, खडीसाखर, सगळं मला काय कर द्या, खायला द्या. जे जे मागे विघ्नेश्वर, त्वरित देत शार्गधर. बक्षित निघाला वेगवस्त्र, ब्रह्मचारी वेश धर. लगेचच खातच कोण निघाले, श्री गणेश निघाले ब्रह्मचारी वेश धरुणी. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महागाडे. उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठूनी आलासी. गेला होता नारद पुढे, कोण गेले होते, नारद पुढे गेले होते. ब्रह्म ऋषी महागाडे, ब्रह्म ऋषीच्या वेशामध्ये त्याच्या समोर रावणा पुढे उभा राहिले आणि काय म्हणे कुठून आला. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी. केले उत्सर्ग तपासी, संतोष विले चंद्रमौळी. नारद काय ते रावण नारद मुनींना काय म्हणतो, कैलासाला गेलो होतो, देवाला काय केलं,
खुश केलं आणि देव काय झाले माझ्यावरती खूपच काय झाले खुश झालेत. प्रसन्न होऊन या अम्माशी लिंग दिदले परेसी आणि सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. काय केलं सांगितलं काय प्रसन्न होऊन या मला काय दिलं देवानं लिंग दिलंय. आणि अजून काय हो लिंग महिमा सांगायला लागला रावण कुणाला नारद मुनींना. नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जाणू आम्ही अद्यंत. नारद म्हणे लंकानाथा. नारद काय म्हणतो गोड बोलतो नारद रावणाला काय म्हणतो लंकानाथा तुमचं दैव तर खूप काय आहे हो खूप तुम्ही काय आहे हो तुमचे दैव कसं आहे खूप भाग्यवान आहात तुम्ही. जे तुम्हाला काय लाभलं हे लिंग लाभलं आम्हाला दाखवा तरी आम्हाला काय घ्यायचंय जाणून घ्यायचं हे लिंग. दाखवी लिंग आम्हा कैसी खूण जाणे पर्येसी लिंग लक्षण तुम्हासी सविस्तारे सांगेन. मला लिंग तरी दाखवा काय ह्या लिंगाचं लक्षण आहे ते काय करतो महत्व काय आहे ह्या लिंगाचं ते तुम्हाला काय करतो विस्तारोनी सांगतो. असं कोण म्हणते नारद मुनी रावणाला म्हणतायत. नारदाच्या बोलासी विश्वास न करी पर्येसी दाखवी दुरुनी करेसी व्यक्त करुनी लिंग तैवेळी. नारदाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता रावणाचा. काय करतो विश्वास न करी परेसी दाखवी दुरुनी हाताने लांबून दाखवत होता आणि व्यक्त करुनी लिंग म्हणजे हातानेच तो काय करत होता लिंग दाखवत होता. नारदांवर काय नव्हता त्याचा विश्वास नव्हता. नारद म्हणे लंकेशा लिंग महिमा प्रकाशा सांगेन ऐक बहु असा कथा ऐके बैसोनिया. नारदाला काय नारद मुनी काय म्हणतात लंकेश्वराला अरे हा लिंगाचा महिमा खूप आहे तू काय कर बसून ऐक. लिंग उपजले कवणे दिवशी जाणे आपण पूर्वा परेसी एक चित्ते परेसी कथा असे अपूर्व एक. अरे हे लिंगाचं उत्पत्ती कशी झाली कोणत्या दिवशी झाली पूर्वापरपासून कसं चालत आलंय हे सगळं कथा काय आहे खूप मोठी आहे. आणि हे काय कर तू एक चित्ताने ऐक त्यासाठी काय कर तू बस. गिळून सकळ सैरी भासी मृग एक काळाग्नी ऐसी ब्रह्मांड खंड परेसी पडिला होता तो मृग. सांगायला लागले नारद काय सांगायला लागले हो ते कथा सांगायला लागले की एक मृग काय काळाग्नी जसं काय झाला होता पडला होता. ब्रह्मा विष्णू महेश्वरासी गेले होते पारदिशी मृग मारिला पर्येसी बक्षिले मेद तैवेळी. ब्रह्मा विष्णू महेश्वर पारधी म्हणून गेलेले आणि त्यांनी काय केले हो त्या मृगाला मारलं आणि त्याचं काय केलं हो मांस भक्षण केलं. बक्षिले मेद तैवेळी त्यासी होती 3 सिंगे त्या खाली होती 3 लिंगे तिघी घेतली 3 भागे प्राणलिंगे परेसा. आणि त्याच वेळेस काय हो त्या मृगाच्या शिंगाखाली 3 लिंगे होती आणि ती लिंगे ह्या 3 ईश्वरांनी घेतली आणि ते काय झाले हो ती प्राणलिंगे होती. लिंग महिमा ऐके कानी जे पूजतील वर्षे तिनी तेची ईश्वर होतील निर्गुणी वरद मूर्ती तोची होय. लिंग महिमा जे कानाने ऐकतात आणि जे 3 वर्ष सलग त्याची पूजा करतात तेच काय होतात व स्वतः ईश्वर होतात वरद मूर्ती तोची होय. लिंग असेल जयस्थानी तेची कैलास असे जाणी महत्व होते याचे गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरासी. हे लिंग जिथं असेल तेच काय हो कैलास समजायचं आणि ह्याचमुळे ह्या तिघांना काय आहे महत्व आहे ब्रह्मा विष्णू महेश्वराला. ही लिंग हे प्राणलिंग त्यांच्याजवळ असल्या कारणाने त्यांना काय आहे हो खूप महत्व आहे. असे आणिक अपार महिमा सांगेन ऐक एक नेमा रावण म्हणे कार्याम्मा जावे त्वरित लंकेसी. नारद काय हो विलंब करायसाठी काय म्हणतात अरे अजून खूप महिमा आहे काय कर तू ऐक रावणा. आणि पण रावण काय म्हणतात नको मला काय आहे
लंकेला खूप काम आहे, मला जायचंय लगेचच. म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे वेळी सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणाची. तेवढ्या वेळात नारद काय म्हणाला? संध्याकाळ आहे, सूर्यास्तमान काय आहे? जवळच आहे, म्हणजे सूर्यास्त व्हायला आलाय. आणि ब्राह्मणाला काय असते हो? संध्याकाळ. संध्याकाळी काय करतात ब्राह्मण? स्नान संध्या करायचे. म्हणून तू ब्राह्मण आहेस आणि तू काय केलं पाहिजे? संध्या केली पाहिजे, असं कोण सांगतं? नारद सांगतात. सहस्त्रवेद तू वाचसी, संध्याकाळी मार्गक्रमेसी, वाटेसी होईल तुझनिसी, संध्या लोप होईल. तू काय करतो? हजारो वेद तू वाचतोस आणि संध्याकाळी काय करतोय? तू मार्गक्रमण करतोय. वाटेतच तुला काय होणार आहे? रात्र होणार आहे आणि तुला काय होईल? संध्या लोप होईल. मग तुझे काय राहील? संध्या राहील. आम्ही राहू संध्या वंदनासी, म्हणून नारद विनयसी, कुसोनिया रावणासी, गेला नदीशी नारद. नारद पण काय गेले हो? असं म्हणून झाली बाबा संध्याची वेळ झाली, मला पण कुठं गेलं पाहिजे? नदीवर गेलं पाहिजे. म्हणून रावणाला विचारून नारद कुठं गेले? नदीवरती गेले. इतुकिया अवसरी गणेश पातला ब्रह्मचारी, रावणा पुढे चरणचारी, समिदा तोडी कौतिके. लगेचच काय हो? श्री गणेश ब्रह्मचार्याचं रूप घेऊन कुठे आले? रावणा पुढे काय करत होते? गुर राखत होते. आणि रावण चिंती मानसी, व्रतभंग झाला आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणतसे. रावण म्हणे चिंता करतो की काय हो, आपल्याला काय होईल? आपल्या व्रतभंग होईल आपला, जर आपण हे संध्या नाही केली तर. संध्या करावी त्रिकाळेशी, संदेह घडला म्हणतसे. मला काय त्याच्या मनामध्ये काय आला? संदेह आला. चला आपण काय केली पाहिजे? संध्या करावी. ईश्वरे सांगितले आपणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समय झाली निसी, काय करू म्हणत असे. आता देवान तर सांगितले काय? लिंग भूमीवर ठेवायचं नाही. आणि वेळ तर कशाची झाली हो? संध्येची वेळ झाली. आता काय करू? व देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळका परी, हिंडत असे नदी तीरी, देखिले रावणे तैवेळी. एवढ्या वेळात रावणानं काय बघितलं? एक सुंदर बाळक नदी तीरी काय होत होतं हो? फिरत होतं. मग विचारी लंकानात, ब्रह्मचारी कुमार दिसत, न करील आम्हा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती. मग मनामध्ये लंकानाथ काय करतो? विचार करतो. हा तर काय दिसतोय? ब्रह्मचारी कुमार दिसतोय आणि हा माझा काय करणार नाही? विश्वासघात करणार नाही. त्याच्याजवळ आपण काय करू? त्याच्या हातामध्ये आपण हे लिंग देऊ. संध्या करू स्वस्थ चित्तेशी, लिंग असेल तयापाशी, बाळक आहे हा निश्चितेसी, म्हणून गेला तया जवळी. संध्या काय करू? स्वस्थ चित्ताने आपण काय करू? संध्या करू. आणि लिंग असेल तयापाशी, बाळक आहे हा निश्चितेसी, म्हणून गेला तयाजवळ. आता याच बाळकाजवळ लिंग देऊन आपण काय करू? स्वस्थ चित्ताने संध्या करू. म्हणून काय गेला रावण? त्या बाळकाजवळ गेला. देखोनिया दशशिर, पळीत असे लंबोदर, रावण झाला द्विजवर, अभय म्हणत गेला जवळी. देखोनी दशशिर, 10 डोकी बोकून पळत असे लंबोदर. मुदाम लंबोदर काय हो? लांब लांब पळत होते. रावण झाला द्विजवर. रावण लगेच का हाका मारत होता, थांब बाळा. आणि त्याला काय दिलं? अभय दिलं बाळकाला. रावण पुसे आणि अभय देऊन काय रावण त्याच्या जवळ गेला. रावण पुसे तयासी, तू कवण सांग आम्हासी, माता पिता कवण तुझसी, कवण कुळी जन्म तुझा. रावण काय कोणाला विचारतोय? गणेशांनाच विचारतोय. काय तुझी कोण माता पिता कोण आहेत? तुझा जन्म कुठल्या कुळात झालाय? ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतुके पुससी किंकारणा, आमुचे बापे तुझरेना, काय देणे सांग मज. ब्रह्मचार काय म्हणतो रावणाला? एवढं काय विचारताय तुम्ही? माझ्या बापाकडं तुमचं काय ऋण आहे का? माझ्या बापाकडं कशासाठी विचारताय एवढं? काय देणे सांग मज. काय देणं लागतं का माझा बाप तुमचं, म्हणून तुम्ही एवढं विचारताय? हा सोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कवणाचा कुमार, प्रीती भावे पुसतो मी. हसून लंकेश्वर काय म्हणला हो?
लोभे आवडीने त्याचं काय धरला, हात धरला आणि सांग बाळा कवनाचा कुमार, प्रीतीभावे पुसतो मी. अरे आवडीने विचारतोय कुणाचा बाळक आहे तू म्हणून. त्यानं काय धरला हो, लोभे त्याचा हात धरला आणि विचारलं. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी, जठाधारी भस्मांगेशी रुद्राक्षमाळा असे दे का. अरे आमचं वडील म्हणून काय विचारतो, माझे वडील काय आहेत, जटाधारी आहेत, सगळ्या अंगाला भस्म आणि रुद्राक्षमाळा असतात गळ्यामध्ये. शंकर म्हणजे नामतयासी, भिक्षा मागे हैरणीसी, वृषभारूढ उमा सरसी, जननी माझी जगन्माता. काय म्हणतो, ओळख घेता आली का रावणाला. सांगतोय, स्पष्ट करून सांगतोय. काय गणेश काय करतात सांगतायत. शंकर म्हणजे नामत आहे, त्यांचं नाव काय आहे, शंकर आहे. अखंड भिक्षा मागत असतात. आणि उमा सरसी माझी आई आहे, पार्वतीसारखीच माझी आई आहे. इतो के का अम्मा पुसतोशी, तुझं देखता भीती अम्माशी, बहुत होतसे परेशी, सोडी कर जाईन. आणि एवढं म्हणून गणेश काय करतात, नाटक करतात. काय खरंच घाबरतोय तुला म्हणून. काय म्हणतात, तुला बघून मला खूप भीती वाटते, माझा हात सोड, मी काय करतो जातो. एवढ्यात रावण काय म्हणतो, रावण म्हणे ब्रह्मचारी, तुझा पिता असे दरिद्री, सदा भिक्षा मागे भारी, सौख्य तुझं काही नाही. रावण काय म्हणतो, गणेशाला काय म्हणतो, तुझा पिता कोण आहे, दरिद्री आहे. तरी ओळखलं नाही रावणाने. एवढं सांगितलं की जटाधारी भस्मांग, रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये, उमा सरशी माता, तरीही रावणाला ओळखता आलं नाही. रावण उलट काय म्हणतोय, तुझा पिता असे दरिद्री, सदा भिक्षा मागे भारी, सौख्य तुझं काही नाही. अरे तुला काय सुख आहे का, वडील तर तुझे रोज भिक्षा मागून खातात. आमुचे नगर लंकापूर, रत्न खचित आहे ते घर, आम्हा सवे चाल कुमरा, देव पूजा करी सुखे. आमचं घर काय आहे, लंका, सोन्याची लंका आहे आमच्या घरी, रत्नखचित आहे ती घरं. माझ्यासोबत चल, तिकडं काय आहेत, रत्नखचित घरं आहेत. आणि तिथं काय कर, फक्त तू देवपूजा कर. जे जे मागसी अम्मासी, सकळ देईन परेसी, सुखे चाल अम्मा सरसी, म्हणे रावण तैवेळी. तू जे मागशील ते तुला सगळं देईन, चल माझ्यासोबत तू. असं कोण म्हणतंय, रावण म्हणतोय त्या ब्रह्मचारी बाळाला. ब्रह्मचारी म्हणे त्यासी, लंकेशी आहेत बहुत राक्षसी, आपण बाळक अरण्यवासी, खातील ते मज दे का. ब्रह्मचारी काय म्हणतो की लंकेत काय आहेत, भरपूर राक्षस आहेत, आणि मी बघितलं तर अरण्यवासी बाळक, आणि ते खातील मला. नये तुझे या नगराशी, सोडी जाईन घराशी, शुदई पिढलो भवशी, म्हणून बक्षितो भातुके. काय म्हणतो, मी नाही येणार तुझ्या नगरामध्ये, मला सोड, मी जातो घरी, मला काय लागली, तहान लागली, म्हणून ही काय भातुके खातोय. इतके ऐकोनी लंकानाथ, त्या बाळका ते संभोकित, लिंगधरी ऐसे म्हणत, संध्या करीन तवरी. एवढं ऐकून लंकानाथ म्हणतो त्या बाळाला, काय विनंती करतो, काय हो, एवढं काय कर बाळा, एवढं लिंग धर हातामध्ये, मी काय करतोय, संध्या करतो तोपर्यंत. बाळक विनवी तयासी, नदरी लिंग पर्येसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे. बाळक काय विनंती करतो त्याला की मला काय ओ लिंग देऊ नका माझ्या हातामध्ये, मी ब्रह्मचारी बाळक, काय उपद्रवू नको म्हणत असे. तुझे लिंग असेल जड, आपण बाळक असे वेडे, नेगे लिंग जाई सोड, धर्म घडेल तुम्हासी. तुझं लिंग असेल जड, आपण बाळक आहे वेड, पडलं बिडलं हातातनं, तुझं होईल पुण्य, तुला घडेल धर्म, परंतु माझ्याकडून होईल काय पाप. नको बाबा, हे लय जड असेल. नाना परी संभोकित, लिंग देत लंकाणात, संध्या करणा आपण त्वरित, समुद्र तिरी बैसला. नाना परी संभोकित, अनेक प्रकारे विनंती करून रावणानं काय केलं हो, लिंग देत लंकाणात, लिंग दिलं बाळकाच्या हातामध्ये, आणि संध्या करण्या आपण त्वरित, समुद्र तिरी संध्या करायला कुठं बसला हो, समुद्र तिरी बैसला. ब्रह्मचारी थडीशी, उभा विनवितेसे रावणासी, जड झाली आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. ब्रह्मचारी तोपर्यंत रावण संध्याला बसूस तो काय म्हणला नाही, परत काय म्हणाला हो, उभा होता लिंग घेऊन, आणि तो काय म्हणाला, जर झालं मला, जर हे लिंग जड झालं तर मी काय करेन, त्वरित ठेवीन भूमीवर.
तीन वेळ तुम्हासी बोलाविन परियेसी, वेळ लागली या तुम्हासी ठेवीन आपण भूमीवरी. तो काय म्हणतो बाळक, मी काय करेन 3 वेळा हाका मारेन तुम्हाला, जर तुम्ही आला तेवढ्या वेळात तर काय करेन मी, तुम्ही तेवढ्या वेळात आला तर तुम्ही घ्याल, 3 वेळा हाक मारून जर तुम्ही नाही आला तर मी काय करेन, लगेचच भूमीवर ठेवीन. ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग धरुणी, समस्त देव विमानी बैसुनी पाहती कौतुक. असा ते कोण होतं ब्रह्मचारी रूपात, कोण होतं हो, श्री गणेश होते. आणि असं म्हणून गणेश काय असतात, उभा असतात लिंग घेऊन, आणि समस्त सगळे देव वर विमानात बैसून कौतुकानं काय पाहत असतात की लिंग कोणी धरले, श्री गणेशाने हातात धरले. अर्ध्या समयी रावणासी बोलावी गणेश परियेसी, जड झाले आपणासी लिंग घे गा म्हणत असे. केली सुरुवात. रावणाची संध्या कुठं अर्ध्यावर जाती तोपर्यंत लगेचच गणेशानं हाका मारायला सुरुवात केली. मला काय झालंय, हे लिंग जड झालंय, जड झाले आपणासी लिंग घे गा म्हणत असे. लिंग जड झालंय, हे तुझं लिंग घे. न्यासपूर्वक अर्ध देखा, रावण करीतो अति विवेका, हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणून. आता अर्धे झालेले असते संध्या, रावण हाताने जो दाखवतो बाळकाला, हात दाखवतो, थांब थांब बाळा मी काय येतो, लगेचच येतो. आणि एक क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोन्ही, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. लगेच थोड्या वेळानं लगेचच गणेश काय हो लगेच म्हणतो की काय झालंय, मला हे जड झालंय. दुसऱ्या वेळेस बी म्हणतो की गणेश बोले वेळ दोन्ही, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. दुसऱ्या वेळेस बी काय म्हणतो, खूप जड झाले लवकर या. नये रावण ध्यानस्थ, गणेश असे उच्चारित, समस्त देवी साक्षी करीत, लिंग ठेवले भूमीवरी. रावण येत नाही, 2दा हाक मारली. तिसऱ्या वेळेस गणेश असे उच्चारित, गणेशानं काय केलं, समस्त देवांचं काय केलं, साक्षी, समस्त देवी साक्षी करीत, सगळे देव साक्षी होते, सगळ्यांना साक्षी ते घेऊन काय केलं होते, लिंग भूमीवरती ठेवलं. श्री विष्णू ते स्मरोणी लिंग ठेविले स्थापोनी, संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर. काय हो, श्री विष्णूंचं स्मरण करून गणेशानं काय केलं, ते लिंग खाली ठेवलं. आणि ते खाली ठेवलं तेव्हा सगळे देव काय करतात हो, आनंदाने हर्ष होऊन पुष्पवृष्टी करतात. अर्धे देऊनी लंकेश्वर, निघोनी आला वेगवत्तर, मग देखील लिंग तत्र तव भूमीवरी ठेवले असे. संध्या करून लंकेश्वर काय आला, माघारी आला आणि बघतो तर काय हो, लिंग भूमीवर ठेवलेलं होतं. आवेशोनी रावण देखा, टोले मारी गणनायका, हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळत असे. राग येऊन रावण काय करतो, त्या पोराला टोले मारतो. आणि गणनायका कसा रडण्याचं नाटक करून, हास्यवदने रडे तो देखा, रडण्याचं नाटक करून भूमीवरी लोळत असे, लोळतात. म्हणे माझ्या पितियासी, सांगेन आता त्वरितेसी, का मारले बाळकासे, म्हणून निघाला रडत देखा. काय केलं, श्री गणेशानं काय साधं नाटक केलं का, श्री गणेशानं काय केलं, रडण्याचं नाटक केलं, भूमीवर लोळलं आणि म्हणले आता माझ्या वडिलाला तुझं नावच सांगेन, का मारले बाळकाशी, म्हणून निघाला रडत देखा. तसंच तुझ्या माझ्या वडिलाला नाव सांगेन म्हणून रडत रडत बाळक निघाले. म्हणजे ही कोणी नाटक केले, गणेशानं. मग तो रावण काय करी, आता इकडं कोण राहिला, रावणच. लिंग धरुणी दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालत असे. काय हो, तो लिंग काय करायला लागला, प्रयत्न करायला लागला, उचलायला लागला भूमी सहित. आणि तो ते लिंग उचलताना भूमी सुद्धा काय करत होती, हालत होती. कापे धरणी तयावेळी, रावण उचली महाबळी, नये लिंग शिर आपळी, महाबळी राहिला. धरणी काय होत होती हो, थरथर थर कापत होती. कारण रावण सगळ्या ताकदीनिशी काय करत होता हो, ते लिंग उचलत होता, शिर आपटत होता आपलं. आणि ते काय करत होता, शिर आपळी महाबळी राहिला. आता महाबळी असून सुद्धा काय हो, ते लिंग काय झालं नाही, हल्लं सुद्धा नाही, नकभर सुद्धा हल्लं नाही.
नाव पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा. आता ते काय झालं, लिंग एवढ्या ताकदीने तो ओढत होता, महाबळेश्वर म्हणजे महाबळाने ओढत होता म्हणून त्या स्थानाला नाव काय पडलं हो, महाबळेश्वर. आणि मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा. त्याचा आकार कसा झाला हो, गोकर्णासारखा झाला. गोकर्णासारखा कशाचा आकार झाला, त्या लिंगाचा आकार झाला, म्हणून गोकर्ण महाबळेश्वर म्हटलं जातं. आता हा जो भाग आहे याचा अद्वैत भाग घेतला, ऐकूया आपण पुढे. अद्वैत भाग खूप छान आहे. गोकर्णकार म्हणजे महाबळेश्वर म्हणजे काय, गोकर्ण महाबळेश्वर म्हणजे काय, तो कर्ण कोणता, हे आपण बघूया. आता नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढता रावणे गोकर्णाकार झाले देखा. आता ह्यामध्ये काय हो सांगितलंय, ईश्वर किती दयाळू आहे हो. ईश्वर तो भेदाभेद पाहत नाही का हो, कुणालाच नाही म्हणत नाही. आणि त्यानं काय केलं, आत्मलिंग कुणाला दिलं, रावणाला दिलं. ईश्वर किती दयाळू कृपाळू आहे, तो कुणालाच काय म्हणत नाही हो, नाही म्हणत नाही. तो भेदाभेद पाहत नाही, कारण भेदाभेद अमंगळ. मानवाकडे मात्र काय असतो, भेद असतो, म्हणूनच त्याचे नाव काय आहे, मानव. ईश्वराकडे जर भेद असता तर त्यानं रावणाला आत्मलिंग दिले नसते, कारण रावणाला 100 वेळा आत्मलिंग दिले तरी त्याचा काहीच उपयोग नाही, जोपर्यंत त्याचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होत नाही. गोकर्ण क्षेत्र म्हणजे काय हो, दास्यभक्ती. त्याला या क्षेत्राचा महिमा कळत नाही तोपर्यंत त्याला ते कसे पेलणार, खालीच ठेवावे लागणार. म्हणजे काय हो, त्याला त्याचं ज्ञान आहे का, त्या गोकर्ण क्षेत्राचं ज्ञान आहे का. गोकर्ण म्हणजे काय हो, हे कर्ण जे आहे ते कुठं लावले पाहिजेत, आपण श्रवणाकडे लावलं पाहिजे आणि दास्य भक्तीकडे आलं पाहिजे, म्हणजे हे गोकर्ण महाबळेश्वर होणार आहे. हा देह म्हणजेच काय हो, गोकर्ण. ह्याचा अर्थ काय हो, गो म्हणजे भगवत वचनाचे कर्ण, आणि कर्ण म्हणजेच काय हो, श्रवण. क्षेत्र म्हणजे आपला हा देह, म्हणजेच भगवत वचनाचे आध्यात्मिक निरूपणाचे श्रवण करणारा दास, हेच काय आहे हो, गोकर्ण क्षेत्र आहे. आणि त्याचाच महिमा काय केलाय, हा वर्णन केलाय. म्हणजे अद्वैत भाग असा झाला काय, गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र म्हणजे हे आपला देह जो दास्यभक्तीकडे येतो, जाणून बुजून परमार्थ करतो, त्यालाच काय म्हणतात हो, गोकर्ण महाबळेश्वर. हितच आहे, देहामध्येच आहे. हा एक भाग दिलेला आहे. ऐसे करुणी लंकानात गेला मागुती तप करीत, ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देवते ते आले. ऐसे करुणी लंकानात, असं करून लंकानात गेला, म्हणजे असं गोकर्ण त्यानं खूप प्रयत्न केले पण ते लिंग उचलू शकला नाही. शेवटी कंटाळून तो निघून गेला आणि परत तप करायला लागला. आणि नंतर या क्षेत्राची काय झाली हो, ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तिथे आले. मग या गोकर्ण क्षेत्राची काय झाली हो, ख्याती झाली, सगळे देव तिथे आले. आणि कसे अपार महिमा सांगता असे अनुपमा, स्कंद पुराणे असे विस्तीर्ण महिमा, ख्याती असे त्रिभुवनी. ह्या लिंगाचा काय हो, अपार महिमा आहे. सांगता असे अनुपमा, स्कंद पुराणामध्ये काय आहे हो, विस्ताराने हा महिमा सांगितला आहे. ख्याती असे त्रिभुवनी. ऐकोनी शिष्य श्री सद्गुरूच्या बोला, नामधारक संतोषला, पुनरपी चरणा लागला, म्हणे सरस्वती गंगाधरू. सद्गुरूंच्या ह्या बोलाला ऐकून नामधारक काय झाला हो, हे सगळं ऐकून खूप काय झाला हो, संतुष्ट झाला आणि पुनरपी चरणा लागला, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे
गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम. 6 अध्याय 6. श्री सद्गुरु दत्तात्रय पर्णमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.